महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी क्रांती घडतेय। कल्पना करा, 3 तरुण योद्धे जागे होत आहेत। सुशिक्षित, अभ्यासू आणि सामान्य माणसाच्या हृदयातील जखम ओळखणारे, जात धर्म बाजूला ठेवून रोजच्या जीवनातील प्रश्न, विकास आणि प्रशासनावर लोखंडी पकड घेणारे हे नेते महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेतील। पहिला योद्धा आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे नातू, उद्धव ठाकरेंचे पुत्र। कायद्याचे शिक्षण, इंग्रजीवर प्रभुत्व, मुंबईच्या प्रत्येक गल्लीतील समस्या अभ्यासलेला हा नेता सामान्य लोकांच्या दैनंदिन दुखण्याची खोल जाण। तो बोलला की मुंबई जागी होते। दुसरा म्हणजेच विक्रांत पाटील, भाजपचे विधान परिषद आमदार, आक्रमक पण मुद्देसूद बोलणारा, पनवेल नवी मुंबईच्या मातीचा माणूस, प्रशासनावर करडी नजर, सामान्यांच्या पोटतिडकीने प्रश्न सोडवणारा अभ्यासू योद्धा। त्याची धडाडी पहा, तो बोलला की प्रशासन थरथरते। तिसरा रोहित पवार, शरद पवार गटाचे आमदार, शेतकऱ्यांचा खरा कैवारी, विधानसभेत आक्रमक मांडणी करणारा, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारा, प्रशासनाचे सखोल ज्ञान असलेला, विकासावर ठाम उभा, लोकांच्या मनात घर करणारा। महाराष्ट्राला नवा सूर्योदय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।